नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। मी तुमचा मित्र अंकित। हा धडा बघतोय मौर्य साम्राज्य नंतरची राज्ये। याच्यापूर्वी पहिल्या धड्यात काय शिकलो आपण? भारतीय उपखंड आहे ना, हा भारताचा नकाशा आहे। इथे हिंदुकुश पर्वत आहे, इथे हिमालय आहे ना, या सगळ्यांच्या या बाजूचा जेवढा प्रदेश आहे त्याला भारतीय उपखंड असं म्हणतात। इतिहासात जे बाकीचे आपल्या देशावर आक्रमण करणारे लोक आले ते इकडून आले। कोणत्या बाजूने आले? या दिशेकडून आले ना, वायव्य दिशेकडून आले। आणि इथं जो पर्वत होता, कोणता पर्वत होता बेटा? इथं हिंदुकुश पर्वत होता। हा बघा, हा हिंदुकुश पर्वत। आणि इथं जे खिंड होते दोन, त्या खिंडीमधून ते आपल्यावर हमला करायचे। खिंड म्हणजे काय बेटा? हे असे जे पर्वत असतात ना, तर हे जे भाग असतो याला खिंड म्हणतात। इथून तर चगून कोणी येऊ शकत नाही, मग याच्या अशा व्हॅली मधून येतात, याला खिंड म्हणतात। मग अशा खिंडीमधून त्यांनी आपल्यावर आक्रमण केलं। कोणी? दुसऱ्या देशातील लोकांनी। मग आपण शिकलोय की कसं कसं भारतावर इतिहासामध्ये आक्रमण झालं। मग त्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो बेटा आतापर्यंत? आपण शिकलो वैदिक संस्कृती। कोणती संस्कृती शिकलो? वैदिक संस्कृती। मग वैदिक संस्कृतीमध्ये आपण चार वेद शिकले। कोणकोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। हे भारतातील सर्वात जुने ग्रंथ आहेत, सर्वात जुने। आपली जी संस्कृती आपण ज्याला हिंदू संस्कृती म्हणतो ना, आपण हिंदू आहोत। मग हिंदू म्हणजे काय नेमकं? तर ही जी वैदिक संस्कृती होती, या वैदिक संस्कृतीला इकडचे जे लोक होते, अरबी लोक, त्यांनी काय नाव दिलं बेटा? सिंधू संस्कृती। कोणती संस्कृती? सिंधू। आणि ते स ला ह म्हणायचे। स ला काय म्हणायचे? ह। आणि स च्या सी च्या ही झाला आणि हिच्या हिंदू झाला। समजलं का? सिंधूच्या हिंदू झाला। आणि म्हणून त्याला आपण आता हिंदू संस्कृती किंवा सनातन संस्कृती असे म्हणतो। पण याची सुरुवात केव्हा झाली? इसवी सन पूर्व 1500 मध्ये किंवा 1500 मध्ये। आपण टाइमलाईन शिकलोय। टाइमलाईन म्हणजे काय बेटा? की जेव्हा टाइमलाईन बघतो, आता काय सुरू आहे बेटा? 2021 सुरू आहे, बरोबर की नाही? मग हे मोजायला केव्हा सुरू झालं? येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून। कोणाच्या जन्मापासून? म्हणजे येशू ख्रिस्ताचा ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी पहिला दिवस मोजला गेला, बरोबर? मग इथून मोजता किती वर्ष झाले? 2021 वर्ष झाले। मग मी काय म्हटलं? इसवी सन पूर्व म्हणजे काय? तर इकडे, या झिरोच्या इकडे। मग झिरोच्या इकडे एक दिवस म्हणजे काय? इसवी सन पूर्व 1 दिवस, इसवी सन पूर्व 2 दिवस, इसवी सन पूर्व 100 वर्षे, इसवी सन पूर्व 200 वर्षे, इसवी सन पूर्व 300 वर्षे, है ना? मग इसवी सन पूर्व 300 वर्ष ते हे 2021 म्हणजे किती झाले? 2300 वर्ष झाले। किती वर्ष झाले? 2300। इथून इकडे वेगळा मोजायचा असतो, है ना? मग मी काय म्हटलं? 1500 म्हणजे या येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वी 1500 वर्षापूर्वी वैदिक संस्कृतीची स्थापना झाली। ठीक आहे? मग हे वैदिक संस्कृतीचे लोक कुठे आले? भारतात आले। ठीक आहे? भारतात आल्यानंतर त्यांनी इथं 16 महाजनपद निर्माण केले। काय निर्माण केले? 16 महाजनपद। ते शिकलोय आपण याच्या पूर्वीच्या धड्यामध्ये। काय काय शिकलो आपण? चंपा, मगध, श्रावस्ती, वत्स, लिच्छवी, अवंती, है ना, गंधार, हे इथपर्यंत। म्हणजे हा भाग जो आहे ना, आता अफगाणिस्तानमध्ये जिथं तालिबान सरकार आली आता, है ना, तालिबान न्यूज मध्ये होता लई, हा भाग सुद्धा भारतात होता इकडचा। एवढा मोठा भारत होता इथपासून पूर्ण, एवढा मोठा भारत होता। पण आता फक्त एवढा राहिला आहे, है ना? भारताचे एवढे तुकडे झाले आतापर्यंत की अफगाणिस्तान वेगळा झाला, पाकिस्तान वेगळा झाला, बांगलादेश वेगळा झाला। पण आता तुकडे होणार का? नाही, कारण आता भारतामध्ये काय? लोकशाही, आपली स्ट्रॉंग पॉवरफुल सेना आहे, आपल्याला आता कोणी तोडू शकत नाही। ठीक आहे? मग अशा प्रकारे 16 महाजनपद निर्माण झाले। त्या महाजनपदामध्ये सर्वात पहिला राज्य कोणता निर्माण झाला बेटा? मगध। कोणता झाला? मगध। इथं होता मगध, हे चंपाच्या बाजूला। इथं पाटलीपुत्र त्यांची राजधानी होती। मगधची राजधानी काय होती? पाटलीपुत्र। आणि इथपासून इथपर्यंत पूर्ण भाग त्यांनी जिंकून घेतला होता मगधनी, है ना? मग मगधचा पहिला राजा कोण झाला होता? कोण सांगितलं होतं मी तुम्हाला? बिंदुसार। कोण झाला होता? बिंदुसार। त्यानंतर त्याचा मुलगा अजातशत्रू हा राजा झाला, है ना? त्यानंतर अजातशत्रू नंतर दुसरा वंश आला, है ना, त्याला नागवंश म्हणतात। नागवंशानंतर कोण आला? नंद घराणा आला। आणि नंद घराण्यानंतर मौर्य साम्राज्य आला। कोणता साम्राज्य आला? मौर्य। आणि मौर्य साम्राज्याचा तिसरा राजा कोण झाला? अशोक। कोण झाला? अशोक। आणि हा अशोकच आहे ज्यांनी पूर्ण जगामध्ये बौद्ध धर्म पसरवला। कोणता धर्म पसरवला? बौद्ध धर्म। आता तुम्ही बौद्ध, आपण ते बघतात ना, असतात बौद्ध भिक्षू असतात, तर बौद्ध आणि जैन हे दोन्ही धर्म इथं जन्माला आले, वैशालीमध्ये। इथं बौद्ध आणि जैन। गौतम बुद्धाचा जन्म पण भारतात आहे, नेपाळमध्ये, आणि नेपाळ देश आहे ना, ठीक आहे। आणि वर्धमान महावीरांचा जन्म पण कुठे आहे? भारतात आहे। त्यांनी पहिले हा धर्म भारतात आणला। त्याच्यापूर्वी भारतात कोणता धर्म होता? वैदिक धर्म होता। कोणता धर्म होता? वैदिक किंवा हिंदू धर्म। मग वैदिक धर्माला लोक कंटाळले होते। वैदिक धर्माला लोक कंटाळले होते। का कंटाळले होते? का कंटाळले असतील धर्माला आपल्या? बोलू नको।
वैदिक धर्माला का कंटाळले होते लोक? कारण आपल्या धर्मामध्ये जातपात होतं. काय होतं? जातपात होतं. काही जातीच्या लोकांना निकृष्ट दर्जा दिला जायचा. त्यांच्याकडून सगळे जनावरांचे कामे, मेलेले जनावर फेकणे, त्यांना आणणे, नाली साफ करणे, ते जवळ आले तर त्यांच्यापासून लांब होऊन जाणे, त्यांना हात नाही लावणे, अशा प्रकारची वागणूक दिली जायची. आता तुम्ही कोणाच्या घरी गेले, ठीक आहे, आणि तुम्हाला खाली बसायला सांगितलं, तुम्हाला राग नाही येणार? मग त्या लोकांसोबत तसा व्यवहार केला जायचा, तशी वागणूक दिली जायची, म्हणून ते चिडले आणि म्हणून त्यांनी बौद्ध आणि जैन धर्म स्वीकार केला. कोणी? त्या लोकांनी. त्यावेळेस म्हणून बौद्ध आणि जैन धर्म एवढा वाढला. मग हळूहळू ते जे महाजनपद होते, नंदखऱ्यानंतर मौर्य साम्राज्याचा निर्माता कोण? अशोक. त्यांनी बौद्ध धर्म पूर्ण भारतात पसरवलं. कोणता धर्म पसरवला? बौद्ध धर्म. तो पहिले हिंदू राजा होता, नंतर त्यांनी कोणता धर्म स्वीकार केला? बौद्ध धर्म स्वीकार केला. आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचा मुख्य काम कोणी केला? सम्राट अशोकनी केला. कोणी केला? सम्राट अशोकनी. द ग्रेट अशोक पण म्हणतात. मित्रांनो, याचा राज्य एवढा मोठा होता ना, इथपासून तर इथपर्यंत हा पूर्ण भाग त्यांनी जिंकून घेतला होता. कोणी? अशोकनी. फक्त हे जे दक्षिण भारतातले चोळ राजे आहेत यांना तो हरवू शकला नाही. आणि हे चोळ राजे पण एवढे शक्तिशाली होते ना, त्यांनी इकडे आक्रमण केलं होतं, इकडे इंडोनेशिया, फिलिपिन्स सगळं जिंकून टाकलं होतं. म्हणून जगातला सर्वात मोठा मंदिर, जगातला सर्वात मोठा मंदिर हा कंबोडियामध्ये आहे. कुठे आहे? लक्षात ठेवायचा. कुठे आहे? कंबोडिया. कंपुचिया म्हणतात त्याला. कंबोडिया हा देश आहे, दुसरा देश आहे, आपला देश नाही आता तो. पण सर्वात मोठा मंदिर कुठे आहे? कंबोडियामध्ये आहे. भारतात आहे का? नाही. जगातला सर्वात मोठा मंदिर कंबोडियामध्ये. कारण या चोळ राजांनी इकडे पूर्ण जिंकून घेतलं होतं. त्यांना लई घाबरायचे लोक. चोळ राजांना इकडचे जे देश होते ना, लई घाबरायचे. हा राजा गेला की त्यांची फाटायची डायरेक्ट, है ना. एवढं खतरनाक. म्हणजे यांच्याकडे मोठे मोठे जहाज होते, मोठे मोठे जहाज होते. मित्रांनो, जेव्हा इथं ब्रिटिशर्स आले ना, इंग्रज आले ना आपल्या देशात, इंग्रजांचा जहाज एवढासा होता. इंग्रजांचा जहाज केवढा होता? एवढासा. आणि आपले जहाज केवढे होते? एवढे मोठे. तरी त्यांनी आपल्यावर राज्य केलं. कसं केलं असेल मग? आपल्याला बेवकूफ बनवून. कारण आपण एकामेकासोबत काय करायचो? भांडण करायचो. ज्ञानेश्वरला जर मारायचं आहे तर चेतनला पटवायचं, चेतन आणि ज्ञानेश्वरचं भांडण लावून द्यायचं आणि मग एकाला हरवायचं. असं त्यांनी केलं. कोणी केलं? इंग्रजांनी. म्हणून ते आपल्याला राज्य करू शकले. भारत फार शक्तिशाली देश होता, आता पण आहे. बघा मग अशा प्रकारे आपण हे सगळं शिकलं. मग अशोक जो होता बेटा, अशोकचा जो नातू होता बृहद्रथ, काय नाव होता त्याचा? बृहद्रथ. आणि तो अशोकचा नातू बृहद्रथ त्याचा सेनापती होता शुंग नावाचा. कोण? शुंग. त्यांनी त्याला मारून दिलं आणि त्याचं राज्य हडपून घेतलं. त्याला मारून दिलं आणि त्याचं राज्य हडपून घेतलं. तेच आपल्याला धड्यात बघायचं आहे. मौर्य नंतर कोणकोणते राजे झालेत, है ना. चला बघू मग आपण, है ना. शुंग घराणे बघायचे आपल्याला. त्यानंतर शुंग नंतर कोण आला? मग शुंग घराण्यानंतर गुप्त राजघराणे सुरू झाले आपल्या इथं. आणि गुप्त राजघराणे सुरू होण्याच्या पूर्वी इंडो ग्रीक म्हणून लोक आले होते दुसऱ्या देशातून आपल्यावर हमला करायला, है ना. इंडो ग्रीक नंतर कुशाण आले होते. कुशाण नंतर त्याच्या पहिले पण पल्लव म्हणून आले होते, ते आपण बघून घेऊ. बघा, शुंग हे भारतातलेच होते, ठीक आहे. त्यानंतर युनानी लोक आले भारतात. कोण आले? युनानी लोक. त्यांना हिंद युनानी म्हणतात. काय म्हणतात? इंडो ग्रीक. ग्रीक म्हणजे युनान, युनानला म्हणजे ग्रीक, हे एकच आहे. आणि जो सिकंदर होता, इसवी सन पूर्व आला होता सिकंदर नावाचा राजा, तो पण कोण होता? ग्रीक होता. कोण होता? ग्रीक होता. मग इंडो ग्रीक हे विदेशातून येणारे पहिले आपल्या इथं आक्रमण करणारे लोक आहेत, हे इंडो ग्रीक, है ना. त्यानंतर इंडो ग्रीक नंतर हे कुशाण राजे, हे पण बाहेरूनच आले होते. हे काही भारतातले आहेत का? नाही. हे गुप्त भारतातले आहेत, गुप्त राजघराणे. गुप्त नंतर वर्धन आणि ईशान्य भारतातील राज्यसत्ता, हे सगळं आपल्याला या धड्यात बघायचं आहे. म्हणजे कुठपासून कुठपर्यंत? तर आता जे बनणार आहे मी इसवी सन पूर्व 156 पासून आपण सुरू करून इकडे 6व्या शतकापर्यंत बघणार आहोत. कोणत्या शतकापर्यंत? 6व्या शतकापर्यंत कोणकोणते राजे झाले आपल्या देशात ते आपल्याला शॉर्ट मध्ये बघायचं आहे, ठीक आहे. 4थ्या शतकात अशा प्रकारे भारताचा नकाशा होता. इथं बघा, हे सगळे वैशाली, बोधगया म्हणजे इथं गौतम बुद्धचा जन्म झालेला, जन्म नाही मला पण आठवत नाही, बघू आपण. काशी म्हणजे वाराणसी, आता सध्याच्या वाराणसी माहिती आहे तुम्हाला. वाराणसी आपले पंतप्रधान जातात तिथं गंगाची आरती करायला. जगात आपल्या देशात सर्वात जास्त मंदिर कुठं असतील तर कुठं आहेत ते? काशीमध्ये. कुठं आहेत? एवढे मंदिर आहेत ना, घर कमी आहेत, मंदिर जास्त आहेत तिथं. काशीमध्ये प्रत्येकाच्या घरी मंदिर आहे. आणि मोठे मोठे मंदिर आहेत, लहान लहान नाही, मोठे मोठे मंदिर आहेत. त्याला वाराणसी म्हणतात. आता काय म्हणतात? वाराणसी. इथून आपले पंतप्रधान जे आहेत ना, नरेंद्र मोदी, हे उभे होतात खासदारासाठी.
आणि तिथूनच ते जिंकलेले आहेत. हा काशी आता उत्तर प्रदेश या राज्यात आहे. कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश. आणि लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या कुठली आहे आता? उत्तर प्रदेशची लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे. ठीक आहे. मग त्यावेळेस महाराष्ट्रात वाकाटक होते. कोण होते? वाकाटक. कोण होते बेटा? वाकाटक. दक्षिणमध्ये कांचीचे पल्लव होते. कोणते राजघराणा होता? पल्लव. आणि इकडे तामिळनाडूमध्ये चोळ राजघराणा होता. कोणता होता? चोळ. आणि इथं केरळमध्ये पांड्य होते. कोण होते? पांड्य. हे बघा, हे सगळं तुम्ही पुढच्या वर्गात 7व्या 8व्या 9व्या 10व्या वर्गात अजून डिटेलमध्ये शिकणार आहात. आणि जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर हे सगळं तुम्हाला वाचावंच लागेल. समजलं का? आताच ते टीईटीचा पेपर बघत होतो आपण, है ना. ते टीईटीचा पेपर म्हणजे शिक्षक व्हायचा त्याला टीईटीचा पेपर द्यायचा असतो. त्याच्यामध्ये हे सगळे प्रश्न आलेले आहेत. आता ते 7व्या वर्गात आहेत का? नाही. तरी भविष्यात जेव्हा तुम्ही कोणतीही एक्झाम देणार तेव्हा तुम्हाला हे सगळं परत वाचावा लागेल. म्हणून आताच लक्षपूर्वक बघा आणि ऐका. चला ठीक आहे, पुढे बघू. तर सर्वात पहिलं बघायचे आपल्याला सुंग घराणे. कोणते घराणे? सुंग. सम्राट अशोक नंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले. शेवटच्या मौर्य राजाचे नाव कोण काय होते? बृहद्रथ. आता सांगितलं मी, है ना. त्याचा सेनापती कोण होता? पुष्यमित्र शुंग. कोण होता? पुष्यमित्र शुंग, है ना. यांनी काय केलं बेटा? बंड करून टाकले. बंड. बंड म्हणजे काय? समजा आता तुम्ही तुमच्या वडिलांना चॉकलेट मागितली, तुमच्या वडिलांनी घेऊन दिली, बरोबर. मग तुम्ही तुमच्या वडिलांनी थोडे मोठे झाले, सायकल मागितली, तुमच्या वडिलांनी घेऊन दिली. मग तुम्ही थोडे अजून मोठे झाले, तुम्ही तुमच्या वडिलांनी गाडी मागितली, तुमच्या वडिलांनी तुम्हाला म्हटलं काय नाही घेऊन दे जा. मग तुम्ही काय करणार? मला पाहिजे करता की नाही? नाही मी घरी येत नाही, मी जेवण करत नाही, मी चाललो, मी आता 4-5 दिवस घरी येत नाही. हे काय झालं? बंड करणे. याला काय म्हणतात? बंड करणे. तसा हा पुष्यमित्र शुंगनी बंड केला. काय केला? बंड केला. कोणासोबत बंड केला? है ना. असं बंड करायचा नाही. अरे तुम्हाला चांगलं वाटायला पाहिजे की माझ्या पप्पाला जे मागितलं ते घेऊन दिलं आतापर्यंत, आणि एखाद वेळेस एक गोष्ट नाही घेऊन दिली तर डायरेक्ट बंड करता का? काय गरज आहे का बंड करायची? मग या पुष्यमित्र शुंगनी काय केलं बेटा? बंड केलं, है ना. आणि या बृहद्रथाची हत्या केली. काय केली? हत्या. याला मारून टाकलं आणि स्वतः राजा झाला. कोण? पुष्यमित्र शुंग. आणि हा ब्राह्मण राजा होता. हा ब्राह्मण राजा होता. यांनी काय केलं माहिती आहे? यांनी बौद्ध धर्माच्या जिथं गौतम बुद्धांना बोधिशक्तीची प्राप्ती झाली होती ज्या झाडाखाली, त्या झाडाला कापून दिलं यांनी. काय केलं यांनी? त्या झाडाला कापून दिला. एवढा कट्टर होता हा पुष्यमित्र शुंग. ठीक आहे. मग हा पुष्यमित्र शुंग जेव्हा भारतात होता तेव्हा भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती. जेव्हा पुष्यमित्र शुंग हा मगधमध्ये आला, मगधमध्ये म्हणजे कुठं? इथं, है ना. त्यावेळेस या बाजूला इथं कोणाची राजे होती बेटा? ग्रीक राजे होते. कोणते राजे होते इकडे? ग्रीक राजे होते, है ना, युनानी. आणि हे ग्रीक राजे कसे तयार झाले होते? आपण याच्यापूर्वी शिकलोय की जेव्हा सिकंदरनी आक्रमण केलं होतं तेव्हा त्यांनी हा सगळा प्रदेश जिंकला होता. कोणी? सिकंदरनी. आणि सिकंदर जेव्हा भारतात आला त्यांनी भारतात युद्ध केलं का? सिकंदरनी नाही केला. तो परत गेला. इथून तो परत गेला. पण त्यांनी हा जेव्हा प्रदेश जिंकला होता इथं आपले कोण नेमले होते? माणूस नेमून दिला होता की नरेश तू हा सांभाळ, ज्ञानेश्वर तू हे सांभाळ, दिव्या तू हे सांभाळ. सगळ्यांना राज्य वाटून दिला होता. पण हे सगळे राजे कसे होते बेटा? कमकुवत होते. कसे होते? कमकुवत होते, वीक होते. दरपोक नाही म्हणता येणार, पण कमकुवत होते. म्हणून ग्रीक राजांनी याच्यावर हमला करून इथं जागा जिंकून घेतलेली होती. कोणी? इंडो ग्रीक राजांनी, है ना. मग त्या लोकांनी काय केलं बेटा? हे बघा, इंडो ग्रीक राजे असे म्हणतात. काय म्हणतात त्यांना? इंडो ग्रीक राजे. इंडो म्हणजे इंडिया आणि ग्रीक म्हणजे युनान. या दोघांचा मिळून काय झाला? इंडो ग्रीक. काय झाला? इंडो ग्रीक. प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्वाची आहेत. इंडो ग्रीक राजांची सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? तर त्यांची नाणी. नाणी म्हणजे काय रे? आईची आई ही पप्पांची आई. नाणी म्हणजे कॉइन. नाणी म्हणजे काय? कॉइन. नाणी म्हणजे ती नाणी नाही आपली मामाची आई. नाणी म्हणजे कोण? कॉइन. कॉइन सिक्का, डॉलर म्हणतात तुम्ही, त्याला नाणी म्हणतात, है ना. आपण बघू पुढे. तर त्यांची नाणी इम्पॉर्टंट होती. कोण इम्पॉर्टंट होती? ग्रँड मदर इम्पॉर्टंट होती. नाणी इम्पॉर्टंट होती. पैसे इम्पॉर्टंट होते ना. त्यांना त्या राजांची नाणी एका बाजूवर राजाचे चित्र होते. कोणाचे चित्र होते? राजाचे चित्र होते, असे तलवार बिलवार घेऊन, है ना. आणि दुसऱ्या बाजूला देवतेचे चित्र होते. कोणाचे चित्र होते? देवतेचे चित्र होते. अशा पद्धतीची नाणी बनवण्याची त्यांची परंपरा होती. कोणाची? इंडो ग्रीक राजांची. कोणाची? इंडो ग्रीक राजांची. ते पुढे भारतात रुजली आणि तीच परंपरा कुठे रुजली बेटा? भारतात रुजली, है ना. इंडो ग्रीक राजामध्ये मिनेंडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन
या बौद्ध भिक्खू बरोबर बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली होती. बघा, इंडो ग्रीक राजामध्ये सर्वात इम्पॉर्टंट राजा कोणता आहे बेटा? मिनेंडर. काय नाव आहे बेटा? मिनेंडर. याचं मराठीत पण एक नाव आहे, पुढे बघू आपण. आता इंग्रजीत लक्षात ठेवा, काय नाव आहे? लॅटिन मध्ये मिनेंडर. आणि कोणासोबत त्यांनी चर्चा केली होती? नागसेन सोबत. कोणासोबत? हा नागसेन कोण होता? बौद्ध होता. कोण होता? बौद्ध भिक्षू होता, है ना. ते कपडे गिपडे लपडे आणि बाल केश ठेवत नाही, ते विहारमध्ये राहतात, ते फिरत राहतात इकडे तिकडे, भिक्खू म्हणतात, भिक्खू, है ना, बौद्ध भिक्खू. मिनेंडर म्हणजेच मिलिंद. मिनेंडरला दुसरं नाव काय आहे? मिलिंद. आता लक्षात ठेवायचा, मिनेंडर म्हणजे कोण बेटा? मिनेंडर म्हणजे कोण? मिलिंद. काय नाव आहे त्याचा? लक्षात ठेवायचं, मिलिंद. ठीक आहे. तर इथं लिहून देतो मी, मिलिंद. मिलिंद. मिलिंद हा कोण होता? ग्रीक राजा होता. कोणता राजा होता? ग्रीक राजा होता. यांनी कोणासोबत चर्चा केली? नागसेन सोबत. कोणासोबत केली? नागसेन. हा नागसेन कोण होता? बौद्ध भिक्खू होता. बौद्ध भिक्खू होता, है ना. मग भिक्खू नागसेन यांनी विचारलेल्या प्रश्नातून मिलिंद पन्ह या ग्रंथाची निर्मिती झाली. पन्न म्हणजे पाली भाषेतील शब्दाचा अर्थ प्रश्न असा होतो. आता जेव्हा यांची प्रश्न उत्तरे झाले, प्रश्न उत्तरे म्हणजे काय रे? तर आता बघा, हा मिलिंद आला भारतात. कोण आला भारतात? मिलिंद. हा काय होता? इंडो ग्रीक राजा होता. मिलिंद काय होता? इंडो ग्रीक राजा होता. हा भारतात आला. मग तो कोणाला भेटला? नागसेनला भेटला. नागसेन कोण होता? बौद्ध होता ना. मग त्यांनी विचारलं, तुमच्या धर्माबद्दल सांगा. मग या मिलिंदनी नागसेनला काय केलं बेटा? प्रश्न केले. काय केले? प्रश्न केले. आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कोणी दिले? नागसेननी मिलिंदला दिले. मग त्या दोघांचे जे प्रश्न उत्तरे आहेत ते एका पुस्तकात लिहिलेले आहेत. कुठं लिहिलेले आहेत? एका पुस्तकात लिहिलेले आहेत. आणि ती पुस्तक म्हणजे कोणती? तर मिलिंद पन्न नाव आहे त्या पुस्तकाचं. काय नाव आहे? मिलिंद पन्न. आणि पन्न हा शब्द पाली भाषेतील आहे. त्याचा अर्थ काय होतो? प्रश्न. मिलिंदचे प्रश्न, मिलिंद पन्न. ह्या पुस्तकात ती सगळी माहिती दिलेली आहे. हे बघा, हे मिनेंडरची नानी, मिलिंदची नानी बघा. ही तिची आईची आई, ही तिची त्याच्या आईची आई, है ना. हे नानी बघा, एकाकडे राजा आहे आणि एकाकडे त्यांच्या देवतेच्या चित्र आहे की नाही. मग या नानीवरून काय करते आपल्याला बेटा? यांचा इतिहास करतो. काय करतो? इतिहास करतो. आपण शिकलोय इतिहास लिहिण्याची 3 साधने असतात. कोणकोणती सांगा पटपट? भौतिक, बोला लवकर, भौतिक, लिखित आणि मौखिक. बरोबर की नाही? मग याच्यामध्ये भौतिक म्हणजे हे नानी. हे नानी काय झाली बेटा? भौतिक साधन झालं. या नानीवरून कळतो की मिनांडर नावाचा राजा झाला होता, हे की नाही. कारण त्याचा सिक्का भेटला आपल्याला, म्हणजे राजा झाला होता. आणि या पुस्तकावरून लिखित साधन कोणती? मिलिंद पन्न. या पुस्तकावरून आपल्याला कळलं की इंडो ग्रीक मिलिंद राजा भारतात आला होता. ठीक आहे.